संगीताची जादूगारी ग्रीन FM, कला क्रीडेची भरारी ग्रीन FM, शेती तंत्रज्ञानासाठी ग्रीन FM, हिरव्या महाराष्ट्रासाठी ग्रीन FM. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन राहो एव्हरग्रीन. नमस्कार मंडळी, हे आहे 90.4 ग्रीन FM आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा आरोग्यविषयक कार्यक्रम. तुमच्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, ग्लोकोमा म्हणजे काचबिंदू. आपल्याला मोतीबिंदू माहितीये आणि काचबिंदूही माहितीये, पण नेमकं या दोन्हीमध्ये फार महत्वाचा फरक आहे. आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं की मनुष्याची दृष्टी नॉर्मल होऊ शकते आणि तो छान पद्धतीने हे संपूर्ण जग पाहूही शकतो. पण नेमकं या काचबिंदूच्या बाबतीत काय म्हणता येईल? नेमकं हा काचबिंदू आहे काय आणि मग त्याच्या बाबतीत काही काळजी कशी घ्यायला लागते, या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण या आज कार्यक्रमामधून करणार आहोत मंडळी. आणि ही सगळी माहिती आपल्याला देण्यासाठी अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या डायरेक्टर आणि काचबिंदू विभागाच्या प्रमुख नेत्रतज्ञ असणाऱ्या डॉक्टर संगीता मालाणी आज ही सगळी काचबिंदू विषयीची माहिती द्यायला आपल्याला इथे आलेल्या आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. या कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत करते. एकूणच आपण काचबिंदू विषयी श्रोत्यांना सांगणार आहोत, तर काचबिंदू म्हणजे नेमकं काय? काचबिंदू म्हणजे डोळ्याचा दाब वाढून डोळ्याच्या नसेवरती ज्याचा विपरीत परिणाम होतो अशा प्रकारचा विकार. आपल्या डोळ्याचा दाब जो आहे सामान्यतः तो 10 ते 20 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी या दरम्यान असतो. जेव्हा काही ज्ञात वा अज्ञात कारणामुळे हा दाब वाढतो तेव्हा आपल्या डोळ्याची जी नस असते ती हळूहळू कमकुवत व्हायला लागते, दृष्टीकक्षा आणि दृष्टीही कमी व्हायला लागते. ह्यालाच आपण काचबिंदू असं म्हणतो. अच्छा. पण एखाद्या रुग्णाला काचबिंदू आहे असं पूर्ण निदान करण्याच्या आधी ह्या तिन्ही गोष्टींची पूर्तता होणं आवश्यक असतं. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे डोळ्याचा दाब वाढलेला असेल, त्यानंतर डोळ्याची जी नस आहे ऑप्टिक नर्व ज्याला म्हणतो ती कमकुवत झालेली दिसली पाहिजे आणि त्याचबरोबर दृष्टीकक्षा किंवा फील्ड ऑफ व्हिजन ते अरुंद झालेलं दिसलं पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला काचबिंदू आहे असं आपण निदान पक्क करतो. बरोबर. आता हा काचबिंदू काय आहे ते तर आपल्याला कळलं, पण हे सगळं नॉर्मल माणसाला कळणं अशक्यच आहे. पण हा जर काचबिंदूचा आजार आपण बघितला तर नेमका तो कुणाकुणाला होऊ शकतो? काचबिंदू हा अगदी कोणालाही होऊ शकतो. सामान्यतः आढळणारा जो काचबिंदू असतो तो वयाच्या 40 वर्षानंतर होतो, पण अगदी जन्मजात बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत कुठल्याही वयामध्ये हा आपल्याला आढळून येतो. अरे बापरे. जसं मी आता सांगितलं वय म्हणजे वयाच्या 40 वर्षानंतर हा सामान्यतः आढळून येतो. त्याचबरोबर फॅमिली हिस्ट्री ऑफ ग्लॉकोमा म्हणजे घराण्यात जर का पूर्वी कुणाला काचबिंदू झालेला असेल तर तो पुढच्या जनरेशनमध्ये होण्याची शक्यता खूपच जास्त बळावते. नंतर मोठ्या चष्म्याचा नंबर असेल, मायनस किंवा मायोपिया किंवा हायपरमेट्रोपिया म्हणतो तसा, डोळ्याला जर का दुखापत झाली असेल, मार लागलेला असेल किंवा काही वेळा डोळ्याचा रक्त प्रवाह जो असतो तो प्रभावित करणाऱ्या काही आजार असतात, जसं की मधुमेह किंवा हाय ब्लड प्रेशर, हे सगळे आपण रिस्क फॅक्टर असं संबोधू शकतो काचबिंदू विषयी. आता मोतीबिंदूचं पण डॉक्टर सांगतात नेहमी की तुम्हाला ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीस असेल तर तुम्ही डोळे तपासून घ्या. असे डोळे तपासत असताना नेमकी पेशंटला म्हणजे डोळे तपासायला जाण्यापूर्वी पेशंटला अशी काही काचबिंदूची लक्षणं जाणवतात की त्याला दृष्टी त्याची कमी झाली आहे किंवा काही आणखी डोळ्याला प्रॉब्लेम होतोय, असं काही जाणवतं? आपण काचबिंदूला चोर पावलाने येणारा आजार असंही संबोधतो. म्हणजे असं की हा काचबिंदू सुरुवातीच्या स्टेजमध्ये पेशंटला असताना त्याला कुठलीही लक्षणं जाणवत नाहीत. आपल्या डोळ्यात काचबिंदू झालेला आहे त्याच्यामुळे आपली नजर ऑप्टिक नर्व ही कमकुवत होतीये, ही कुठलीही लक्षणं त्याला दिसत नाही. ह्याचं मुख्य कारण असं की सुरुवातीला सेंट्रल व्हिजन म्हणजे आपण जिकडे बघतोय ती नजर शेवटपर्यंत टिकून राहते आणि पेरिफेरल व्हिजन किंवा दृष्टीचा आवाका जो असतो तो बाजूनी कमी येत राहतो. त्यामुळे ही लक्षणं आपल्याला सुरुवातीच्या स्टेजमध्ये दिसत नाहीत, पण अगदी ऍडव्हान्स स्टेज झाल्यानंतर आणि उशीर झाल्यानंतरच मग आपली दृष्टी कमी झालीये असं पेशंटला जाणवू शकतं. अरे बापरे. कारण नॉर्मल माणसाला हे कळणंच अशक्य आहे म्हणता तुम्ही की लवकर कळत नाही, तो खूप पुढे गेला
की मग कळतं. म्हणजे थोडी रिस्क आहे. जर काचबिंदू झाला तर त्या माणसाला थोडी नक्कीच रिस्क आहे असं म्हणायला हरकत नाही. तो ओळखायचा कसा? हो, जसं मी आता सांगितलं की अर्ली स्टेजमध्ये काचबिंदू हा लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. काही वेळा जन्मजात बालकाला सुद्धा काचबिंदू असू शकतो. अशा बालकांमध्ये मात्र आपल्याला काही लक्षणं दिसतात, जसं की ज्या डोळ्यात काचबिंदू आहे तो डोळा मोठा दिसतो. त्या डोळ्याचं बुबुळ जे असतं ते धुरकट दिसू शकतं. शिवाय त्या डोळ्यातून पाणी येणं आणि प्रकाश सहन न होणं अशी काही लक्षणं ह्या जन्मजात बालकामध्ये दिसू शकतात. त्यानंतर काही बंद कोन नामक प्रकारचा काचबिंदू जो मोठ्यांमध्ये आढळतो, त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी दिव्याभोवती वलय दिसणं, डोळा लाल होणं, ठणकणं अशा प्रकारची काही लक्षणं दिसू शकतात. पण ओपन अँगल ग्लॉकोमामध्ये मात्र अशी कुठलीही लक्षणं दिसून येत नाहीत. अच्छा, आता मग त्याचं निदान कसं होतं? काचबिंदूचे निदान हे बऱ्याचदा नेत्रतज्ञच करू शकतात. म्हणजे जेव्हा 40च्या पुढे किंवा जेव्हा पेशंट डॉक्टरांना दाखवायला येतो त्यावेळी डोळ्याचा दाब मोजला जातो. त्यानंतर डोळ्याच्या नसेची तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये दाब वाढल्यामुळे ती नस कमकुवत झालेली आहे का हे त्यांच्या लक्षात येतं. जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी ॲबनॉर्मल असतील तेव्हा फील्ड ऑफ व्हिजन किंवा व्हिज्युअल फील्ड हे मोजलं जातं. ह्या तिन्ही गोष्टींमध्ये आपण काचबिंदूचं निदान हे निश्चित करतो. त्यानंतर त्या पुढच्या काही तपासण्या आहेत की हा कुठल्या प्रकारचा काचबिंदू आहे तेही शोधणं महत्वाचं आहे. तरच आपल्याला ट्रीटमेंटची दिशा मिळते, कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला करायला हवी. मग त्यासाठी गोनिओस्कोपी, पॅकेमेट्री ह्या अशा काही तपासण्या केल्या जातात. ओके, आता तुम्ही सांगितलं की नॉर्मली पेशंट येतो तर असं होतं का की पेशंट आल्यानंतर जसा नॉर्मल तपासणी जी होती, तुम्ही सांगितलं की प्रेशर ही मोजलं जातं, त्याची विजन बघितली जाते, तर त्याला पुढे जाऊन काचबिंदू होऊ नये म्हणून तो फर्स्ट स्टेजमध्ये सापडावा या दृष्टिकोनातून तुम्ही काही पावलं उचलता प्रत्येक पेशंटच्या बाबतीत? अगदी 100%. एस्पेशली जर का 40 वयाच्या पुढचा पेशंट असेल तर ह्या पेशंटची केवळ व्हिजन आणि चष्म्याचा नंबर न बघता ह्या प्रत्येक पेशंटमध्ये आम्ही डोळ्याचा दाब मोजतो. जर त्याला फॅमिली हिस्ट्री ऑफ ग्लॉकोमा असेल तर ते आम्ही पॉझिटिव्हली विचारतो आणि मग काचबिंदू समजा असेल तर तो वेळेतच लक्षात यावा आणि तो आपल्याकडून दुर्लक्षिला जाऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते. अच्छा, खरंच डॉक्टरांना थँक्स म्हणायला पाहिजे, कारण सामान्य माणसाला हे काहीच कळत नसतं आणि अशा वेळेला 40 नंतर अशी काळजी घेतली जाते. त्यामुळं नक्कीच असे काचबिंदूचा पेशंट पुढे तयार होणार असेल तर तो वेळेतच त्याच्यावर ट्रीटमेंट करायला सुरुवात करायला काहीच हरकत नसेल. खरं तर काचबिंदू सारखा आजार आहे मंडळी, तर तो आजार आपली दृष्टी कायमची अधू करू शकतो. त्यामुळं 40 नंतरच्या पेशंटनी, ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीस आहे, त्यांनी स्पेशली तर खूपच महत्वाचं आहे हे करणं. पण नॉर्मली 40 नंतर डोळ्याची तपासणी आपण जेव्हा करायला जातो तर आपण सुद्धा डॉक्टरना सांगू शकतो की माझ्या सगळ्या पद्धतीच्या तपासण्या करायला काही हरकत नाही. खरं तर याबद्दलचे आणखी काही प्रश्न मनात आहेत, ते घेऊन मी पुन्हा येते, पण एक म्युझिकल ब्रेक नंतर. संगीताची जादूगारी ग्रीन एफएम, कला क्रीडेची भरारी ग्रीन एफएम, शेती तंत्रज्ञानासाठी ग्रीन एफएम, हिरव्या महाराष्ट्रासाठी ग्रीन एफएम. 90.4 ग्रीन एफएम, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. तर मंडळी, आज आपण काचबिंदू विषयी बोलतोय आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संगीता मालाणी, ज्या अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या डायरेक्टर आहेत आणि काचबिंदू विभागाच्या प्रमुख नेत्रतज्ञही आहेत. आता त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्याच आहेत. डॉक्टर, काचबिंदूवर उपचार पद्धती कोणती आहे? मी आताच तुम्हाला जन्मजात बालकाला होणाऱ्या काचबिंदूविषयी सांगितलं. ह्याच्यासाठी मात्र तत्काळ शस्त्रक्रिया करणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि जवळजवळ त्याचे सक्सेस रेट 80 ते 90% असं आपण म्हणू शकतो. पण जेवढ्या लवकर त्याचं निदान होईल ह्यासाठी मग पॅरेंट्सनीच, पालकांनीच त्याची काळजी घेऊन लवकरात लवकर ह्या बालकाला डॉक्टरांकडे दाखवायला घेऊन यायला पाहिजे. पण नंतरच्या वयात जो काचबिंदू होतो
त्यावरती विविध प्रकारच्या उपचार पद्धती अस्तित्वात आहेत. जसं की औषधं, मेडिकल ट्रीटमेंट, त्यानंतर बंदकोन नामक जो काचबिंदू असतो त्याच्यामध्ये लेझर ट्रीटमेंट हा बऱ्याच वेळा क्युरेटिव्ह असतो. म्हणजे त्याच्याने काचबिंदू हा क्युअर असं म्हणता येत नाही, कारण हानी तर आपण पूर्ण रिव्हर्स करू शकत नाही, पण दाब हा त्याच्यामुळे कमी होऊ शकतो. आणि शिवाय जर ह्या दोन्ही पद्धतीने काचबिंदू कंट्रोलमध्ये नाही आला तर मग आपल्याला सर्जिकल ट्रीटमेंट करावी लागते. अच्छा. पण जेव्हा आपण मेडिकल ट्रीटमेंट ऑफ ग्लॉकोमा असं मी जेव्हा म्हटलं, तेव्हा आम्ही सुरुवातीला मेडिसिन्स दिल्यानंतर डोळ्याचा दाब हा किती कमी आलेला आहे हे साधारणपणे एक आठवड्याभरानंतर किंवा 15 दिवसांनी बघतो. मग आपल्याला हवा तसा तो कमी आलेला असेल, मी मगाशी सांगितलं ना की 10 ते 20 दरम्यान आपल्याला प्रेशर हवं असतं, तेवढा तो आला असेल तर मग नंतर औषधं बंद करायची नाहीयेत, तर ती त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला चालू ठेवायची असतात. जसं तुम्ही औषध बंद केलात की तो दाब परत वाढणार आणि परत काचबिंदू वाढणार. म्हणजे ही औषधं बरीच वर्ष जवळजवळ कायमस्वरूपी सुद्धा डोळ्यामध्ये घालावी लागतात आणि त्याचबरोबर नियमित तपासणीही करावी लागते. अच्छा. असे किती पेशंट आढळतात की ज्यांना काचबिंदूचा आजार आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यात तो सापडलाय, त्याला ऑपरेशन न करता फक्त तुम्ही सांगितलं तसं औषधोपचार करून तो प्रोलॉंग करता येईल? असे खूपच पेशंट, भरपूर पेशंट असे असतात की जे मेडिकल मॅनेजमेंटवरती अगदी वर्षानुवर्ष व्यवस्थित टिकून राहू शकतात. अच्छा. पण काही वेळा असं होऊ शकतं की हे पेशंट वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष औषधं घालतायत, पण नंतर मग त्या औषधाचा रिस्पॉन्स हळूहळू कमी व्हायला लागतो. मग त्यावेळी आपल्याला एकतर औषध बदलावं लागतं किंवा मग त्यांची सर्जरी करावी लागते. अच्छा. सर्जरी आपण म्हणतो, तर नेमकी काय असते ही सर्जरी? की आपल्याला माहितीये मोतीबिंदू झाला, त्याची सर्जरी केली की लेन्स बसवली जाते आणि दृष्टी आपली छान होऊन जाते एकदम. तसं तुम्ही काचबिंदूच्या बाबतीत या सर्जरीबद्दल काय सांगाल? काचबिंदूबद्दल मी तुम्हाला सांगितलं की डोळ्याचा दाब वाढणं हा एक मुख्य त्याच्यामधला रिस्क फॅक्टर आहे. आणि आपल्या ज्या काही उपचार पद्धती अस्तित्वात आहेत, मग ते मेडिकल असेल किंवा लेझर असेल किंवा सर्जिकल असेल, ह्या सगळ्या उपचार पद्धतींमध्ये आपण डोळ्याचा दाब कमी करण्याचाच प्रयत्न करत असतो. ऑप्टिक नर्वची जी झालेली हानी असते ती आपण भरून काढू शकत नाही. म्हणजे ते इरिव्हर्सिबल डॅमेज त्याच्यामध्ये होतो आणि कुठल्याही उपचार पद्धतीने हानी असते ती भरून काढली जात नाही. आपल्या डोळ्याच्या आतमध्ये ॲक्वेअस ह्युमर नावाचा एक द्रव पदार्थ तयार होत असतो आणि तो सर्क्युलेट होत असतो. जेव्हा ह्याच्या सर्क्युलेशनमध्ये काही अडथळा येतो किंवा हे तयार होण्याचं प्रमाण जेव्हा वाढतं, तेव्हा डोळ्याच्या आतला दाब वाढून तो काचबिंदूच्या प्रमाणात आपल्याला दिसतो. आणि सर्जरी आपण ह्याची जेव्हा करतो तेव्हा हे ॲक्वेअस ह्युमर सर्क्युलेशन परत डोळ्याच्या बाहेर काढण्यासाठी म्हणून आपण त्याला वाट करून देतो. म्हणजे डोळ्याचा दाब हा कमी होतो. म्हणजे ह्यामध्ये कुठला आपण बिंदू बाहेर काढतोय किंवा आतला कुठला आपण पार्ट डोळ्यातून बाहेर काढतोय असं काही होत नाही. सगळ्या उपचार पद्धती ह्या डोळ्याचा दाब कमी करणे ह्या एकाच गोष्टीभोवती केंद्रित आहेत. अच्छा. आता आपल्याला काचबिंदू बद्दल तर तुम्ही सांगितलं, पण मोतीबिंदू आणि काचबिंदू लोकांच्या मनात थोड्याशा शंका असतात की म्हणजे मोतीबिंदू झाल्यानंतर त्याचं ऑपरेशन झालं की दृष्टी चांगली होती, तसं काचबिंदू झाल्यावर सुद्धा एकदा त्याचं ऑपरेशन केलं की मग दृष्टी चांगली होती. नेमका हा फरक काय सांगाल तुम्ही ऐकणाऱ्यांना? अगदी चांगला प्रश्न विचारलात मॅडम. कारण काय होतं, बऱ्याचदा आम्हाला पेशंट हा प्रश्न अगदी कॉमनली विचारतात की मला तर मोतीबिंदू नाहीये झालेला, मग तुम्ही असं कसं म्हणता की काचबिंदू झाला? कारण बऱ्याच जणांना मोतीबिंदू झालाय, तो पुढं गेलाय आणि त्यामुळे काचबिंदू झालाय हा एकमेव प्रकार माहिती असतो. पण काचबिंदूचे अगदी विविध प्रकार असतात. जन्मजात काचबिंदू, त्याच्यानंतर मोतीबिंदू डोळ्यात नसताना सुद्धा होणारा काचबिंदू, मोतीबिंदूच्या बरोबर असलेला म्हणजे मोतीबिंदू आणि काचबिंदू दोन्ही एकत्रितपणे आहेत असाही एक काचबिंदू असतो. मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा काही वेळा काचबिंदू होऊ शकतो. मोतीबिंदू बाबतीत आपण सांगायचं झाल्यास, मोतीबिंदू हा वयोपरत्वे मोस्टली येत असतो. आपल्या डोळ्याच्या आतमध्ये एक भिंग असतं जे की पारदर्शक असतं आणि वयोमानाप्रमाणे ते थोडंसं अपारदर्शक व्हायला लागतं आणि त्यामुळे आपली दृष्टी कमी येते. ऑपरेशनमध्ये हे भिंग आपण बाहेर काढतो आणि त्या जागी कृत्रिम भिंग बसवतो. हा मोतीबिंदूचा प्रकार झाला. बरोबर. आणि काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढलेलं असतं. पण काही वेळा काय होतं की मोतीबिंदूकडे सुद्धा बरेच काही जण दुर्लक्ष करू शकतात. मग तो जेव्हा वाढत वाढत जातो मग तो डोळ्याच्या आतमध्ये फुटतो. फुटल्यानंतर त्याची रिॲक्शन येते डोळ्यामध्ये आणि डोळ्याचा दाब वाढतो आणि त्यामुळे सुद्धा काचबिंदू होतो. मग हा मोतीबिंदू फुटल्यामुळे झालेला काचबिंदू हा त्याचा एक प्रकार झाला. बरोबर. आता या काचबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर सुद्धा
दृष्टीबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे त्याची दृष्टी पूर्ववत होते की जेवढा लॉस झालेला आहे तिथपर्यंतच तो लॉस राहतो, आता त्याच्या पुढे पुन्हा त्याचा जास्त लॉस होणार नाही त्याच्या दृष्टीचा, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्जरीमध्ये जेव्हा आपली सक्सेसफुल होते सर्जरी, डोळ्याचं प्रेशर त्याच्यामध्ये कमी येतं. मग आम्ही एक टार्गेट प्रेशर म्हणून ठरवलेलं असतं. त्या दरम्यान समजा डोळ्याचं प्रेशर आलं तर मग डोळ्याची पुढे होणारी हानी ही आपण टाळू शकतो. अच्छा. जर तोपर्यंत 30% 40% जो काही व्हिज्युअल लॉस झाला असेल तो आपण भरून काढू शकत नाही. पण ह्याच्या पुढे तरी जी दृष्टी आता आहे अस्तित्वात ती टिकून राहण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करीत असतो. आता ह्या बाबतीत पण असं म्हणायला पाहिजे की एकदा सर्जरी झाली की संपलं, आयुष्यभरासाठी आपलं काम असं नाहीये. तर परत पेशंटला परत नियमित फॉलोअप करायला लागतो. ह्या पेशंटला पुढे जाऊन मोतीबिंदू होऊ शकतो किंवा अन्यही काही त्याला आजार होऊ शकतो. डोळ्याचं प्रेशर जे सुरुवातीला कंट्रोलमध्ये आहे ते 5 वर्षांनंतर लेट फेल्युअर ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये वाढू शकतं आणि मग त्याला परत मेडिसिनची आवश्यकता लागू शकते. अच्छा. अशा पेशंटनी म्हणजे ज्यांना तुम्ही सांगितलेलं आहे की औषधोपचारावर आहे काचबिंदूच्या, तर त्याला फॉलोअप किती दिवसांनी त्यानं घेणं आवश्यक आहे आणि असं किती वर्ष त्यानं घेणं आवश्यक आहे का लाईफ लॉंग त्याला हे फॉलोअप घ्यावं लागतो? हो, जवळजवळ लाईफ लॉंगच म्हणायला हरकत नाही. जेव्हा आपण सुरू करतो ड्रॉप्स डोळ्यामध्ये घालायला आणि एकदा त्या ड्रॉपनी काचबिंदू हा नियंत्रणात आलेला आहे हे जेव्हा स्पष्ट होतं साधारणपणे 8 ते 15 दिवसानंतर, त्यावेळी आम्ही पेशंटना सांगतो की हे ड्रॉप काचबिंदू नियंत्रणात आणण्यासाठी उपयोगी आहेत आणि हे तुम्ही पुढे सुरू ठेवा. त्यानंतर दर 3 महिन्यांनी आपण डोळ्याचा दाब मोजण्यासाठी पेशंटला बोलवतो आणि बाकीच्याही तपासण्या जसं फील्ड ऑफ व्हिजन, पेरिमेट्री करण्यासाठी आणि इतर तपासण्या करण्यासाठी सुद्धा पेशंटला नियमितपणे डॉक्टरांना, आता प्रत्येक काचबिंदूवरती हे डिपेंड करतं. जर का त्याची सिव्हिरिटी खूप जास्त असेल, ऍडव्हान्स ग्लॉकोमा असेल तर मग अगदी 6 महिन्याला सुद्धा आपल्याला ती टेस्ट करावी लागते. अर्ली स्टेजमध्ये असेल तर वर्षातून एकदा आपण करू शकतो. पण डोळ्याचा दाब मात्र अगदी वारंवार वर्षातून 3 ते 4 तरी व्हिजिट डॉक्टरांकडे व्हायला हव्यात. वर्षातून 3 ते 4. हो. मंडळी लक्षात घ्या, खरंच हा जो काचबिंदू आहे तर तो दिसतो तेवढा साधा नाही आहे. हे सगळं मॅडमनी जे सांगितलं आपल्याला त्याच्यावर नक्कीच लक्षात येईल तुमच्या. आता मॅडम, अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल जे आहे तर ते काचबिंदूसाठी या आठवड्यामध्ये काय इनिशिएटिव्ह घेते लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करण्यासाठी? हो, जागतिक काचबिंदू सप्ताह जे 10 ते 16 मार्च या दरम्यान मानला जातो. तर या दरम्यान आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये रोजच काचबिंदू निदान शिबिराचं आयोजन केलं आहे या आठवड्यामध्ये. तर सकाळी 10 ते 5 असं आपण पूर्ण वेळ ग्लॉकोमा स्क्रीनिंगसाठी हा कॅम्प घेत आहोत. नेमका कोणी याचा लाभ घ्यावा असं तुम्ही सांगाल? म्हणजे जे डायबेटिक पेशंट आहेत किंवा अशा प्रकारे कोणत्या कॅटेगरीमधल्या लोकांनी याचा अगदी अवश्य लाभ घ्यायलाच हवा असं वाटतं तुम्हाला? हो, मी काही रिस्क फॅक्टर्स आता तुम्हाला सांगितले की ज्यांना काचबिंदू होऊ शकतो. वय 40च्या पुढे असेल, घराण्यामध्ये कोणाला काचबिंदू झाला असेल, फॅमिली हिस्ट्री ऑफ ग्लॉकोमा, डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, काही जणांचा चष्म्याचा नंबर मोठा असेल किंवा दिव्याभोवती संध्याकाळची वेळी जी वलय काही जणांना दिसू शकतील असे काही पेशंट असतील त्यांनी जरूर ही तपासणी करून घ्यावी. नक्कीच. तर मंडळी, या अनुराधा हॉस्पिटलमध्ये हे जे काचबिंदूचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे तर त्याचा या सगळ्या रिस्क फॅक्टर मधल्या लोकांनी अवश्य लाभ घेणं गरजेचं आहे असं म्हणेन मी. आणि खरंच डॉक्टर, तुम्ही इथं येऊन हे सगळं आम्हाला सांगितलं. काचबिंदूबद्दल जी लोकांमध्ये मानसिकता आहे ती बदलायला पाहिजे आणि ती बदलण्यासाठी सुद्धा तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच फायदा होईल असं म्हणेन मी. तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं. धन्यवाद. तर मंडळी, 90.4 ग्रीन FM तुमच्यासाठी दर रविवारी आरोग्यविषयक कार्यक्रम घेऊन येतं. त्यामुळं 90.4 ग्रीन FMचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. संगीताची जादूगारी ग्रीन FM, कला क्रीडेची भरारी ग्रीन FM, शेती तंत्रज्ञानासाठी ग्रीन FM, हिरव्या महाराष्ट्रासाठी ग्रीन FM. 90.4 Green FM. Suno Green, Raho Evergreen.